आताची सर्वात मोठी बातमी माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली निकालाची प्रत मिळाल्यानंतर कोकाटेंविरोधात कारवाई होईल सूत्रांनी सांगितले। मात्र माणिकराव कोकाटेंना दिलासा मिळालेला नाही। पुढची सुनावणी शुक्रवारी होणार आहे इतकंच ठरलेलं आहे। हायकोर्टामध्ये त्यांनी स्थगिती मिळावी यासाठी याचिका दाखल केलेली आहे, मात्र त्यांना अजून तरी दिलासा मिळालेला नाही। आताची सर्वात मोठी बातमी येते माणिकराव कोकाटे यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी आता पुढची सुनावणी ही शुक्रवारी होणार आहे। त्यामुळे तुर्तास तरी माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळालेला नाही। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, काय घडलं आज कोर्टात या माणिकराव कोकाटेंच्या याचिकेबाबत? नक्कीच एकंदरीत आपण बघतोय की सत्र न्यायालयाने जो शिक्षेचा निर्णय सुनावलेला होता आणि त्याच शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी अनिकेत निकम जे आहेत ते ऍडव्होकेट यांच्या मार्फत माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे आणि त्याच्याच संदर्भातले जे मेन्शनिंग जे आहे ते आता 5 मिनिटापूर्वी पार पडलं आणि यावेळी माणिकराव कोकाटे यांच्या वतीनं युक्तिवाद जो आहे अनिकेत निकम यांनी केलेला असून त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे हा जो केस आहे ती अनेक वर्षांपूर्वी घडलेली होती, त्यामुळं आम्हाला आता जी आमच्या आशिलाला शिक्षेची सुनावणी झालेली आहे त्या संदर्भात स्थगिती देण्यात यावी आणि हे जे मॅटर आहे ते तातडीने सुनावणीस घ्यावं अशा पद्धतीची याचना जी आहे ती अनिकेत निकमांनी केलेली होती। मात्र न्यायालयाकडे यासाठी वेळ नव्हता, त्या अनुषंगानं त्यांनी हे मॅटर जे आहे ते आपण शुक्रवारी घेऊया अशा पद्धतीचं सांगितलेलं आहे। आता पुढची जी सुनावणी आहे ती शुक्रवारी पार पडणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत माणिकराव कोकाटे जे आहेत ते आता सध्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, त्यामुळे त्यांना असंही पोलिसांना अटक करता येणार नाहीये। त्याच अनुषंगानं तातडीची सुनावणी होणार नाहीये। आपण बघतोय की शुक्रवारी या संदर्भात आता सविस्तर सुनावणी होईल। जसं तुम्ही सांगितलं आता ते सध्या रुग्णालयात आहेत, त्यामुळे त्यांना अटक करता येणार नाहीये। मात्र शुक्रवारी सुनावणीमध्ये नेमकं काय घडू शकतं याचा काय अंदाज आहे? आपण बघतोय की नाशिकमध्ये देखील जे माणिकराव कोकाटे यांचे वकील आहेत पिंगळे यांनी देखील युक्तिवाद केलेला होता की आमचे जे अशील आहेत ते सध्या रुग्णालयामध्ये दाखल आहेत, त्यामुळे 4 दिवसांची जी अंतरिम आहे ते देण्यात यावं। मात्र त्या ठिकाणी न्यायालयाने कोणतंही म्हणणं ऐकून घेतलेलं नव्हतं। त्याच अनुषंगानं या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये धाव घेण्यात आलेली आहे। एकंदरीत माणिकराव कोकाटे हे रुग्णालयामध्ये ऍडमिट आहेत, त्यांची प्रकृती स्थिर नाहीये अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो त्यांचे वकील करत आहेत। त्याचमुळे या प्रकरणामध्ये तातडीनं अटक होऊ नये, या शिक्षेला स्थगिती द्यावी या अनुषंगानं उच्च न्यायालयामध्ये धाव घेण्यात येणार असून आणि त्याच अनुषंगानं युक्तिवाद जो आहे तो आता वकील करणार असल्याचं आपल्याला माहिती मिळते। वकील या संदर्भात थोड्याच वेळात आपल्याशी संवाद साधणार आहेत। ऋतिक, अटक वॉरंट जारी झालेलं आहे, मात्र ते रुग्णालयात आहे। जसं तुम्ही सांगताय की त्यांना अटक करता येणार नाही, मात्र का अटक करता येणार नाही? जेव्हा कोणत्याही आरोपीची अटक करायचं असतं त्यावेळी तो फिट असावा लागतो। त्याच्याच पद्धतीची त्याची रुग्णालयामध्ये अगोदर चाचणी होते, चाचणी झाल्यानंतर तो त्याचं जर फिट असल्याचं सर्टिफिकेट असलं तरच त्याला अटक करता येते। मात्र माणिकराव कोकाटे हे जे आहे ते आता सध्या रुग्णालयामध्ये दाखल आहेत, त्याच अनुषंगाने ते अनफिट आहे असं समजलं जात आहे। आता त्याचाच तपास जो आहे तो सुरुवातीला पोलीस करतील। नाशिक पोलीस जे आहेत ते लीलावती रुग्णालयामध्ये येतील, त्या अनुषंगानं ते माणिकराव कोकाटे यांच्या सर्टिफिकेट चेक करतील फिट आहेत की अनफिट आहेत आणि हे सर्टिफिकेट कोर्टामध्ये दाखल केल्यानंतर कोर्ट आदेश देईल त्यांना अटक करायचं की नाही। या अनुषंगाने आता पुढील कार्यवाही जी आहे ते पोलीस करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। माणिकराव कोकाटे हे जर फिट असले तरच त्यांना अटक करता येईल, अन्यथा ते रुग्णालयामध्ये उपचार घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय।